कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उतारा, निवृत्ति उतारा गोपाल देव देवा। काय महिमा वर्णवा, शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावा। समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी, निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दने। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरमस्तक माझा पायावरी। या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगी। विमानस्त केली प्रयाण प्रसंगी तनुमानवे दिव्य रूपीच केली। न त्यागिती दिव्य लोकास नेली आता हृदय ही आपुली। चौपाळून आबली वरी बैसौ पावले श्री गुरूंचे जयांचे केले या स्मरण। होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ। तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी। आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलील गोंडसपळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा खांडगावकर आलेली सर्व भाविक मंडळी फार चरणाचा नाही पण 5 चरणाचा अत्यंत चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल। आणि म्हणून खांडगावकर आलेली सर्वच भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप। कोणाचा? तुकोबरायांचा। कोणाचा ग माय? तुकोबरायांचा। तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे खांडगावकर कीर्तन हे टाइमपास नाही गडे हो। मग कीर्तन एक पवित्र साधन आहे। मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐकाल। कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्यात आलं तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे। कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्यात आदव
तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. खांडगावकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक, 1 तास मला तुम्ही सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो खांडगावकर, श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलतो. महाराज म्हणतात गडे हो, कीर्तन हे टाइमपास नाही. मग महाराज म्हणतात ना, कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो, जिथं माणसाला हरिरूप होतं येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव आहेसा. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. खूप लक्षपूर्वक कीर्तन आहे का. ही हवा जरा बंद केली थोड्या वेळ तर चालेल. आपण 1 तास संकीर्तन करूया. रोज तर आपण हवेतच आहे. थोडं शांत वातावरणामध्ये कीर्तन घडावं मस्तपैकी छान. असं वाटायला लागलं आम्ही इथं एवढेच आहे काय, असं वाटायला लागलं थोडंसं. जरा आवाज लक्षपूर्वक कीर्तन आहे का. ज्याच्या पायामध्ये बूट चप्पल असेल, खुर्चीवर बसलेले आपण VIP माणसं बूट चप्पल काढून ठेवा बरं का. महिला मंडळ पुरुष मंडळ काय आता आपण कीर्तनात पण VIP राहायला लागलो, त्याला काय करणार आहे आता आपलं. तर अहो छानसं इथं बसण्याकरता वातावरण आहे. ठीक आहे, ज्यांना पायाचा त्रास आहे ते बसलं तरी चालेल, पण ज्यांना अडचण नाही पायाची कसली त्यांनी कीर्तनात येऊन श्रद्धेनं बसलं पाहिजे. पण चला ऐका. महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. तो देह पवित्र आहे, ती वाणी पुण्यवान आहे. विठ्ठल 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 जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत या शब्दाचा अर्थ आहे सतत. अखंड भगवत साधना करणारा जो नामधारक आहे, जो साधक आहे, ऐकताना तुकाराम महाराज म्हणतात त्या साधकाचा, त्या नामधारकाचा, त्या भगवत भक्ताचा देह पवित्र आहे आणि ती वाणी पुण्यवान आहे. तो देह पवित्र आहे जो अखंड भगवत साधना करतो. का हो महाराज, अजून त्या साधनेची फलश्रुती सांगा ना. महाराज म्हणतात तयाच्या चिंतने तरतील दोषी. तुम्ही आपण दोषातून मुक्त होतो भगवत साधनेनं. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. महाराज म्हणतात जळतील राशी पातकांच्या. त्या भगवत जो साधक आहे, जो भगवत भक्त आहे, जो साधना करणारा, महाराज म्हणतात जळतील राशी पातकांच्या. ऐका ना. पण असा जो भगवत भक्त आहे, जो भजन करणारा आहे, महाराज म्हणतात ऐका त्या भगवत भक्ताची ताकद. देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे माझे. अशा भगवत भक्ताच्या पाठीमागं देव धावत चालतो. महाराज म्हणतात धावत चालती मागे मागे. नवे नवे महाराज म्हणतात काय त्यावरले वेगळे अनेक. जो नामधारक आहे, जो साधक आहे, जो भगवत भक्त आहे, अखंड भगवत साधना करणारा, महाराज म्हणतात त्याच्यामध्ये आणि देवामध्ये काय भेद शिल्लक आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा. देव भक्त आणि नाम जिथं एकत्रीकरण आहे, महाराज म्हणतात त्या भगवत भक्ताचा देह, देवाच्या देहामध्ये भगवत भक्ताच्या देहात काही फरक नाही. तुका म्हणे देव भक्ताचा संगम.
तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तुका म्हणे देवभक्ताचा संगम, वैकुंठ नायक जया कंडी, काय त्यावरले वेगळ्याने धावत चालती मागे मागे, देव चिरज चरणीची माती, जळतील राशी पातकांच्या तयाच्या चिंतने तरतील दोषी, जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देव वाणी पुण्यवंत, विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी सुखदेव दामो गुंजाळ इहलोकाची यात्रा संपून आदरणीय सुखदेव दादांना हा मृत्यू लोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आदरणीय दादांचा संपूर्ण परिवार आहेत. पत्नी गंगा भागीरथी मंदाबाई सुखदेव गुंजाळ, आदरणीय दादांचे 4 भावंड आहेत. माधवराव असतील, मारुतीराव असतील, गणपतराव असतील आणि भाऊसाहेबराव असतील. एक बहिणी सौभाग्यवती पार्वती बाबासाहेब थेटे. आदरणीय दादांच्या 2 मुली आहेत. सौभाग्यवती सुरेखाताई बाळासाहेब बर्फी, सौभाग्यवती सुवर्ण दीपक वाळे मुलगी. 2 मुली आहेत. आदरणीय दादांची 2 मुलं आहेत, राहुल दादा आणि अमोल दादा. पुतणे आहेत धनंजयराव असतील, रामेश्वरराव असतील, बाळासाहेबराव असतील, राजेशराव, बाबासाहेबराव असतील, विकासराव असतील आणि ओंकारराव असतील. हा संपूर्ण परिवार आहे. आदरणीय दादांच्या 2 सुना रोहिणीताई आणि सीमाताई, हा संपूर्ण परिवार. हे संपूर्ण परिवाराला सोडून पूज्यश्री दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला. थोडा वेकुठे एक पॉईंट दादा, की किती दुःख असतं. आज त्या 2 मुलींना विचारा, 2 मुलांना विचारा, वर्षभराच्या काळात ह्या 2 मुलांच्या जीवनात, या 2 मुलींच्या जीवनात अशी एखादी रात्र गेली नसेल, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल म्हणून. का हो आमच्या वडिलांची आठवण काढायची का? ऐका ना, निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना ताई, ऐकाल ना, मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली का, मुलाच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. का हो ताई, मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतो. तो कसा? एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती, तर मुलीला हक्काचं घर फक्त बापा असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी सहज वडील रागवले, लेकरू आईकडे परत जातं, आईच्या पदराला घट्ट पकडतं, आईला विनंती करतं, आई हे मा, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. मी तुम्हाला सगळ्यांकरता प्रमाण देणार आहे, मी पुरावा देणार आहे. ऐका ना, तुकाराम महाराज म्हणतात, लेकरा करता आईचं चित्त कसं आहे ओंकार बाबा. लेकराचे हित बाई माऊलीची चित. जसं आईचं हृदय तसं बापाचं हृदय आपल्या करता तसंच आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली परवंडी आळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी बारकांदी. का आमच्या बापाची आठवण करायची कष्टाच्या. फोटोकडं पाहिलं की सगळं आठवत.
आम्हालाही बाप सांगावं वाटत नाही, खांडगावकर संगमनेरकर, पण येणारा काळ एकटा वाईट येत चालला. आज जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली ना, तर आत्ताची प्रजेमध्ये सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला. थोडासा पैसा वाढला, गमेंट चढली माणसाला, सहज बोलून जातो आपल्या बापाला, अरे काय केलं आमच्याकरता. सहज बोलून जातो आईला, काय केलं आमच्याकरता. नाही ना, आयुष्यभर ज्या बापानं कष्टानं संसार थाटला ना, ज्या माणसाच्या जीवनात कष्ट आणि गरिबी आहे ना, संकट आहे ना, विचारा गरिबीचं संकट किती दुःखाचं असतं, किती कष्टाचं असतं ना तो संसार. एक कवी दोन ओळी लिहित, बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. हा गरिबीतला बाप आहे. कमीज कबाटी पाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या जत्राला सदा ती गाळ जोडली. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, उधार पादार कापड पुराणा नाहीचा. हा गरिबीतला बाप, हा गरिबीतला बाप. फोटो कुठं पाहिलं का मला सगळं आठवतं की आमच्या बापानं किती कष्ट संसारात घेतले असतील. आजी सगळं वैभव उभं आहे का हो. उर्रामध्ये माया ज्याच्या, काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामधी हसू जरी कनावाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अत्यंत कष्टाचं जीवन. थोडासा वारीमुळं जरा आवाज खराब झालेला आहे, थोडीशी धूळ असते पंढरपुरामध्ये. यावर्षी वारकऱ्यांची वारी म्हणजे लय सुखानं झाली. पाऊस नाही, ऊन नाही, छाया, पण थोडासा आवाजाला थोडासा प्रॉब्लेम, पाणी बदलतं. ऐकूया. ही सगळी गोड गळ्याची धनी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे भजन सम्राट मोठी मोठी मंडळी आहेत. ऐकूया आपण त्यांच्या मुखातून गोड चाली, गोड स्वर. 1 तास फक्त. बरोबर आपल्याला 1 वाजता थांबायचं आहे. बरोबर आपल्या घरामध्ये 12 वाजलेले, 11 वाजता पंचपदी सुरू झालेली, बरोबर आता 12 वाजलेले, 1 वाजता थांबायचं आहे आपल्याला. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग संपूर्ण गुंजाळ पाटील परिवार तथा आदरणीय आमचे अमोलदादा मंगळापूरकर यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय मंगळापूरचे आमचे दीपकदादा, त्यांचे सासरे आहेत आदरणीय सुखदेवदादा, आणि म्हणून हा मोठ्या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे साथ आपल्या परिसराचं भूषण असणारे मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण संकेतजी महाराज आरोटी, श्री महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळी हो द्या श्री महाराजांकरता. भजन सम्राट अत्यंत आपण ज्यांच्या मुखातून पंचपदी गोड आवाज ऐकला, महाराष्ट्राचा लाडका आवाज आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट ओंकार महाराज जगताप, श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमचे प्रवीण बाबा पांडे, श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराजांना दंडवत करतो. आदरणीय माझ्या राम महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित. एकदा जोरदार टाळी होत्या मस्त टाळकरी मंडळी करता. या ठिकाणी अत्यंत संत निवृत्तीनाथ देवांचे पायी वारकरी, ज्येष्ठ वारकरी, श्रेष्ठ वारकरी आदरणीय आमचे गणपत नाना गाडेकर या ठिकाणी उपस्थित आहे. निमून आलेले आदरणीय आमचे गोकुळदादा असतील, आदरणीय आमचे भाऊसाहेबदादा चकोर असतील, दादाभाऊ असतील, माझ्या संगतीला आलेले माझ्यापेक्षा मोठे बंधुराज आदरणीय आमचे अण्णा असतील, आदरणीय वायूवरून आलेले आमचे गणेशदादा असतील, संपूर्ण मित्री परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. यूट्यूब चॅनलचे मालक माझा कीर्तनकार आमचा उमेश दादा,
एकदा त्या टीम करता आपण सर्वांनी टाळी वाजूया मस्तपैकी. छान. या खांडेश्वर देवस्थानचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय आमचे लहानू पाटील गुंजाळ या ठिकाणी अध्यक्ष आहे. त्यांचे चिरंजीव आदरणीय आमचे रमेश भाऊ, हा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. ऐकूया, 1 तास संकीर्तन करायचे. पूज्यश्री दादांना हा इहलोक सोडून हा मृत्यूलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. इथं जन्म झाला की मरावं लागतं, जन्म झाला की मरावं लागतं. का हो? श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. इथं जन्म झाला की एक दिवस मरावं लागतं. चला ज्ञानोबारांशी बोलू आपण. कधी कधी ज्ञानोबारांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबारांशी बोलून पहा, भलं होईल आपल्या जीवनात. इथं संताशिवाय आपलं कोणी भलं करू शकत नाही अध्यक्ष. इथं भलं करणारे फक्त संत आहे. म्हणून कधी कधी ज्ञानोबारांशी बोलून पहा. का हो महाराज, आम्हाला ज्ञानोबारांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हा सांगण्याकरता आला. ज्ञानोबारांशी बोलायचं असेल तर नामदेव महाराजांना विचारावं लागेल. एकतरी ओवी अनुभवावी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी भाव धरोनी मस्तपैकी छान. तुम्ही टाळीचा आनंद घ्या. आदरणीय गुंजाळवाडीचे आमचे जिवलग मित्र सरपंच साहेब नरेंद्रभाऊ गुंजाळ. खरं तर घरामध्ये त्यांच्या आजी वारल्या, तरी संप्रदायाचं नातं एवढं गोड आहे. कहीत आलं की भजनाने माणसाचं मन शुद्ध होऊन जातं, मन प्रसन्न होऊन जातं. सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित. ऐका ना, महाराज म्हणतात ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा ना, पण कशी? भाव धरोणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ऐका, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा, एक तरी ओवी वाचा. नामदेव महाराज म्हणतात नुसती वाचून चालणार नाही, एखादी ओवी तरी आमच्या अनुभवाला यावी, अनुभव यावा, एक तरी ओवी अनुभवावी. चला, ज्ञानोबरांशी बोलणं सुरू झालं. ज्ञानोबराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. चला, ज्याच्या ज्याच्या ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चला. एखादी ओवी आपल्या वाणीला येऊन जाईल संपत भाऊ, आणि आपली वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हा, ज्ञानोबराय सांगतात उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. ज्ञानोबराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक न दिवस नाश होणार आहे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग साधकांनी प्रश्न केला, का हो ज्ञानोबराय, इथं जर एक दिवस मरावाच लागतं, आम्ही आलोय त्याचे तरी कशा करता? ज्ञानोबराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनो धनंजयाची या परी. ज्ञानोबराय सांगतात देहाचं माध्यम घेऊन आलो, या देहरूपी गावाला आलो. आपलं गाव खांडगाव नाही, संगमनेर नाही, मग देहरूपी गावाला आलोय. मग या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जीवाला दोन सोहळे, एक जन्माचा आणि दुसरा आदरणीय दादा सुखदेव दादांचे दोन्ही सोहळे झाले ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये. बोला, मला बोलावं लागतं कीर्तनात. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. सुखदेव दादांचे दोन्ही सोहळे झाले, जन्माचाही झाला आणि बोला ना मृत्यूचाही झाला. आता तुमचं आमचं एक झालेलं आहे ज्ञानोबरांच्या भाषेत. बोला की हो, जन्माचा कोणता आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला? नाही नाही, मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढंच डोक्यात ठेवा की सांगणारा सुद्धा देखील जाणार आहे. आता बरं वाटलं का बा तुम्हाला?
ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोळिया ना मनो धनंजया जिया परी. मग का हो ज्ञानोबराय, अहो या देहाला येणं आणि जाणं. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मनवणे जीव ब्याला मनवणे जीव ब्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मनवणे जीव ब्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मनवणे जीव ब्याला मनवणे जीव ब्याला. महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मनवणे जीव ब्याला मनवणे जीव ब्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मनवणे जीव ब्याला मनवणे जीव ब्याला. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं संपवता येईल. संपवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात त्याच्याकरतात आलो खांडगावकर आपण इथं. तैसे येणे जी शरीरे ज्ञानोबराय सांगतात पुढे बोलतात शरीरा येणे सरे किंबहुना येर जारे चिरा पडे. या देहाला येणं आणि जाणं संपवता येईल. बर मग ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर आम्ही काय करावं आमच्या जीवनामध्ये अशी भगवत साधना. ज्ञानोबराय सांगतात एक काम करा तरी जडजडवणी व्हायला आणि हे भक्तीची वाटेला जिया पावशी अव्यंगन जिदाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला आपल्याला लागावं लागलं. जी अनादी कालापासून आलेली भक्तीची वाटे बरं का, जी काय आजकालची नाही. मग पा भक्तीची वाटचाल तुकाराम महाराज, ओंकार बाबा, प्रवीण महाराज, शिवाजी महाराज हनुमंतरायाला शरण जातात. काय वाजूया आपण छान. काय भक्तीच्या त्या वाटा तुकोबाराय सांगतात मज दावव्या सुबटा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. ज्ञानोबाराय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा. मग भक्तीची वाटचाल करत असताना काही नियम अटी आहे बरं का. जसं राजकारणामध्ये उतरायचं असेल तर त्याला नियम अटी, तसं अध्यात्मामध्ये येण्याकरता सुद्धा नियम अटी आहे. काय करावं लागल? भक्तीची वाटचाल करायची, भगवत साधना करायची ना. आजच्या कीर्तनामध्ये संतांच्या भाषेत पवित्र करून घेऊन जायचं बरं का घरी, तसं जायचं नाही आपल्याला. हां, मग त्याच्याकरता सामुग्री आधी गुरु करावा लागल. ज्याच्या जीवनात गुरु नाही तो लय गुरुगुर करतो, तो चांगल्याला बोलू देत नाही. पण ज्याच्या जीवनात गुरुची कृपा नाही ना त्याचं ऐकून पण नाही काय घ्यायचं. हां, गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं आलेली पाहुणी मंडळी, ज्ञानोबरायचं ऐकायचं, तर संतांचं ऐकायचं बरं का. हां, ज्ञानोबराय सांगतात श्री गुरु सारिका. हां, नुसतं प्रमाण म्हणायचे नाही वाणीनं, ते आपल्या जीवनात कधीतरी उतरण्याचा प्रयत्न करायचा. श्री गुरु सारिका हस्तपाठी राखा इतरांचा लेखा कोण करे म्हणावं ज्ञानोबरायनी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो नाता उद्धरिलो
इथं गुरुकृपेशिवाय उद्धार नाही, इथं गुरुकृपेशिवाय उद्धार नाही. म्हणून गुरु असावा. गुरुच्या कृपेनं माळ घाला. संतांची भाषा आहे. पहा नाथ महाराजांचा ऐका. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवांचा. तुकोबाराय विनंती करतात आपल्याला, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा. हे काय समाजाला गोष्टी सांगाव्या लागतात दादा. आज 50% लोक समाज फक्त येतोय कीर्तनात पण श्रद्धा नाही. अहो सामान्य लोकांचा सोडा, कधी कधी काही कीर्तनकारांचाच विश्वास नाही. ज्ञानोबरायचं तुकोबरायचं भजन करायचं पण विश्वास नाही आमचावाला. माफी मागून बोलतो मी तुमच्यावाली सर्वांची. ऐका, आपण संतांचं ज्ञानोबरायचं असेल तुकोबरायचं असेल तर काय धोका नाही आपल्याला जीवनामध्ये. काय आपल्याला कुठं जायची गरज नाही. पण ऐकूया ना, ऐका. येणारा काळ इतका वाईट येत चालला दादा. 50% लोक भ्रमात आहे, लोक अज्ञानात आहे. तुम्हाला मी पटवून देईल, तुम्ही ऐकलेलं असेल पण ऐकून जा. कीर्तन संपलं का मावशी तुमच्या येईन म्हणा, येईन बाई तुम्ही जेवण करून जा. येईन बाई म्हणते मी खात नाही. काय झालं तिला खायला? खात नाही म्हणते. आपण का 1000 वर्षाचं आयुष्य घेऊन आलो ताई? आपण विचारावं का खाते नाही? ते एका दरीत जायले म्हणजे एका बाबाकडं, त्या गंड्या तोड्यावाल्या बाबाकडं. कसला बाबा आणि कसली दरी माय. तुमच्या पाया पडतो. एक तुमचा लेख म्हणून समजा, ताई तुमचा भाऊ म्हणून समजा. तुम्हाला चांगला सल्ला देतो मी, वाईट सल्ला देणार नाही मी तुम्हाला. ऐकाल बरं? तुमच्यावरही चांगले दिवस आले ताई. आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ना गं. काय कमी नाही बाई तुम्हाला, काय कमी नाही. इथून बस धरा, त्र्यंबकनगरीला जा. ऐकाल? निवृत्तीनाथ देवांच्या दरबारात जा. निवृत्तीनाथ देवांच्या मंदिरामध्ये प्रवेश करा आणि आपलं मस्तिक देवांच्या समाधीवर ठेवा. आपलं जीवन धन्य होऊन जाईल. हे मस्तक ठेवण्याकरता सुद्धा संतांचा अट्टहास आहे. कुठं? महाराज म्हणतात, श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा. संतांच्या चरणावर हे मस्तक ठेवा. श्री संताची माता चरणावरी मस्तक असो मस्तक असो असो दीन रजनी. श्री ज्ञानदेवाचरणी ज्ञानोबरांच्या समाधीवर हे कपाळ ठेवा. हे धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर हे कपाळ ठेवा. हे धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. पण करा, जा वारीला. निवृत्तीनाथ देव येत आहे 26 तारखेला. या त्र्यंबकनगरीला या. आपण आलं पाहिजे. बरं नुसतं तुमचं दुखणं नाही, इकडं ते दुख नाही. तुमच्या यायला म्हणा फक्त, येई बा कीर्तन संपलं का जेवण करून जा. येई म्हणतो आपण खात नाही. का बरं? वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का म्हणतो अंग जड पडतो. काय म्हणतो बोला ना? कारणाला गेले म्हणे अंग जड पडत त्याचं आलं. मग तर मसोबाचं कारण असल्यावर निमंत्रण नसलं तरी जातो घडी. तिथं काय पापाला आमंत्रण देतात. मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेवेला. ऐका, विदर्भ रत्न रामायणाचार्य गुरुवारे संजय महाराज पाचपर्यंत एक वाक्य आहे, नुसतं ऐकू नका, एवढं ध्यानात ठेवा. जो माणूस जी बाई ऐकाताई माय, आपण रोज कोणाचं ना कोणाचं मांस भक्षण करतो ना. जी बावली रोज मांस भक्षण करत असेल, जो माणूस रोज मांस भक्षण करत असेल ना, तो या जगातला सगळ्यात पापी माणूस आहे. ती या जगातली सगळ्यात पापी बाई आहे. हां, आता तुकोबारायचा पुरावा सांगतो मी. पुराव्याशिवाय बोलत नाही दादा. त्याला पुरावा असा बोलताना
तुका म्हणे कुटती हाडे आपुल्या नाडी रडतील. आता तुकोबरायचा पुरावा झाला, आता नाथ महाराजाचा पुरावा देतो. नाथ महाराज म्हणतात संगमनेरकर आलेली सर्वच बरं का. आता आज पाप केलं बरं का, आज पाप केलं, उद्या कोणी विचारणार नाही अशा घमेंडीत अशा भ्रमात राहू नका. मग पातके करिता पुढे आहे पुसता आय उत्तर देता आय उत्तर देता पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू. म्हणून एक काम करा, संतांचं ऐका, नाथ बाबांचं ऐका. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा कंठी मिरवा तुळशी तुकोबराय सांगतात. महाराज म्हणतात म्हणा स्वतःला मी हरीचा दास आहे, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. गुरु करा, माळ घाला, भक्तीच्या वाटेला लागायचं ना. हे पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे जन्म मृत्यूची यरदार संपवायची ना. मग जीवनामध्ये भगवत साधना असावी. भगवत साधना करायची ती तुकोबरांच्या भाषेतली. दाभंगाच्या पहिल्या चरणात यायचं आता पाहिका बारकाई नाही, पण तुकोबरांच्या भाषेतलं भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. जीवनामध्ये जर भगवत साधना असेल पण भजन असं करा. महाराज म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे तेही त्याने वंदे केले. जगाच्या मालकानं आपला स्वीकार करावा एवढं गोड भजन असलं पाहिजे. का जगाचा मालक स्वीकार करतो तुकोबराय सांगतात. ऐका ना, अंगीकार ज्याचा केला नार निंदे तेही त्यांनी वंदे. अजामेळ भिल्लीने तारिली कुंडीनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. तो कशाच्या जोरावर? तो फक्त भजनाच्या जोरावर. म्हणून आपल्याला आग्रह आहे तुकोबरांचा, आपल्या जीवनामध्ये भगवत साधना घडावी. भगवत साधनेचं फळ आहे. महाराज म्हणतात एवढं भजन करा, एवढं भजन करा ज्या भजनाने आपला देह पवित्र व्हावा. असा गोड खुलासा महाराज अभंगाच्या बहुत बढ़िया प्रवीण महाराज. ताली वाजूया. बहुत बढ़िया प्रवीण महाराज पांडे बाबा, बहुत बढ़िया. महाराज म्हणतात
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पण चला या देह संबंधीने जर बोलायला लागलं तर तुकोबारांची एकाच अभंगाला दोन भाषा आहे. ऐका बरं का. एका बाजूला म्हणावं तुकोबारांनी या देहाबद्दल परिचय द्यावा. आज देह पवित्र होण्याचा परिचय देतात, पण एक परिचय असा आहे, महाराज म्हणतात नाशिवंत देह, याला नाशिवंत म्हणलेलं आहे. एवढंच नाही, देह जाईल देह जाईल देह जाईल याशी काळोबा खाईल, याचा परिचय देतात तुकोबाराय. नाशिवंत देह, बस एवढंच घ्यायचं. हा नाशिवंत आहे. एवढंच नाही, या देहाच्या संबंधाने बोलत असताना महाराज म्हणतात ऐका, आय शरीर दुःखाचे कोठार. टाळी वाजवा आपण मस्तपैकी छान जरा. शरीर दुर्गंधीचे तार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार. नाही अपवित्रा शरीर ऐसे, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले. ऐका, एक परिचय देतात, शरीर दुःखाचे कोठार, हे शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. नाही अपवित्र शरीरायशी. महाराज म्हणतात या शरीरासारखं अपवित्र काही नाही. अजून मदाला सर आणि परिचय देतात बरं का एका प्रमाणाच्या द्वारे. हा देह कसा आहे, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे पूर्णे कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परी, येते मदल सा महाराज म्हणतात. ऐका मदाला सरांनी सांगते, मोठा अभंग आहे भला मोठा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा, वरी चर्म घातले कुर्म कीटकांचा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. हे राजा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हा मग या देहाबद्दल परिचय. या देहासारखा अपवित्र देह या जगात नाही महाराज म्हणतात. पण ऐका ना, इथं जो भजन करत नाही त्याच्यासारखा, त्याच्या देहासारखा अपवित्र देह नाही. पण जो जर भगवत साधना करत असेल तर महाराज म्हणतात त्याच्याकरता एक परिचय, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर उत्तम चांगले, हे चांगले महाराज म्हणतात. आता आहे शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. जो भगवत भक्त आहे, जो नामधारक आहे, सदैव अखंड भगवत साधना करणारा, त्याच्याकरता हे शरीर चांगलं आहे. नवे नवे चांगलं नाही. जो भजन करणारा जो महात्मा आहे, महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे, तो देह पवित्र आहे. ती वाणी पुण्यवान आहे. आता इथं 4 वर्गीकरण करता येईल बरं का. एक वर्ग असा आहे, देह अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे.
एक वर्ग असा आहे देह पवित्र आहे, वाणी अपवित्र आहे. एक वर्ग असा आहे वाणी पवित्र आहे, देह अपवित्र आहे. पण एक वर्ग असा आहे देहही पवित्र आहे आणि वाणी पवित्र आहे. तो वर्ग म्हणजे भगवत भक्ताचा आहे. का हो महाराज, आत्तापर्यंत गेले 1.5 तास झाला तुम्ही सांगू राहिले भगवत भक्ताचा देह पवित्र आहे, संतांचा देह पवित्र आहे. पण आजच्या कीर्तनात तुम्ही बोलून गेले का आम्हाला आमचा देह पवित्र करायचा आहे. मग करायचा ना, मग आमच्या जीवनात सांगा ना की आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवत साधना करून आमचा देह पवित्र करता येईल. करायचा माय ऐका बरं का. पण देह पवित्र होण्याकरता आता ज्ञानोबरायांचं ऐकायचं. इथं देह पवित्र करायचा ना, महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे. पवित्रची होय देह त्याचा शिवाजी महाराज वा. टाळी वाजवा. सकाळी रोज नित्यनेमाने उठला. आता ऐका, आता तर कुबऱ्यांचा पुरावा देऊन आपल्याला बरोबर हरिपाठ संधी यापर्यंत जायचं. सकाळी उठावं तुकोबरांची भाषा आहे. एकांतातलं स्नान असावं, देवाची पूजा असावी, रोज तुळशीला 5 प्रदक्षिणा करायच्या. किती करता का माय? कोण कोण करतं बरोबर करा का माय? तुम्ही बस तुम्ही एवढ्याच करता, तर बाकीच्या नाही करते. तुम्ही काय मिलिटरीच्या भरतीला आहे काय मावशी? ज्या करते नाही तुम्ही करा जागा. मी सांगतो म्हणून नका करू. काळ सारावा चिंतनी एकांतवाशी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. हे आपल्याकरता पण बरं का, म्हणजे रोज तुळशीला पाणी टाकावंच. पण कधी कधी कशी असे नंगट म्हातारे पाहायला भेटतात, गांजाच्या झाडाला पाणी टाकतील पण तुळशीच्या झाडाला नाही टाकणार, अशी म्हातारी पाहायला भेटतात कधी कधी. गांजाच्या झाडाला पाणी टाकलं तर पापच भेटल, पण तुळशीला पाणी टाकाल, वंदन कराल, दर्शन कराल. आता ऐका, नाथ बाबांचा पुरावा आहे त्याच्याकरता. नाथ महाराज म्हणतात, धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा, प्रातकाळी दर्शन घडता पुण्यकोटी यज्ञ. कोटी यज्ञ केल्याचं फळ नाथ महाराज म्हणतात नुसतं दर्शनात आहे बरं का. तुळशीचं रोज दर्शन करायचं माय, दर्शन जात. ओंकार महाराज म्हणतात तुळसच नाही राहिली. नाही आहे, अंगणामध्ये प्रत्येकाच्या तुळस आहे, फक्त त्या तुळशीचं अजून भाग्य काय उदायले ना, तिला रोज पाणी, तिला रोज प्रदक्षिणा. ऐका, संतांची भाषा आहे, रोज हरिपाठ म्हणा. माय तुम्हाला 4 सुना असतील ना, सकाळ संध्याकाळ हरिपाठ म्हणा. का गं, देह पवित्र बनवायचं आहे ना. थोड्या 2-3 मालिका फक्त सोडून द्या, थोडा त्याग करावा लागेल तुम्हाला. कारण या मालिकेनं आता स्थैमान घातलं. मालिका बघू बघू सुनानं सासूचा दर्जा नाही ठेवला, वजन नाही ठेवलं. नाही तर पूर्वीच्या काळी नुसतं सासू शब्द ऐकला तरी सून लटलट कापायची. आता सासू लटलट कापायला लागले. काळ बदलत चालला. या मालिकेपायी संस्कृतीचा येणारा काळ वाईट येत चालला. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी सासऱ्याला काय म्हणायचे? मामजी.
काय रुबाब होता मामजी. हा ताकद होती, वचक होती. आता काही ठिकाणी मामा म्हणतात मामजी. आता तो राहिला नाही मग पप्पा. पप्पा सासूला का ना मग हा हा दरारा होता सासूबाई. आता VIP सुनबाई झाल्या त्याच्यामुळं आता काळ बदलत चालला. आता जी नवीन सून झाली नांदायला आली ती सूनसुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली. तिचा कानफडा आणायला पाहिजे. आणि तुम्ही खुशाला ऐकून घ्या, तुमची सून जर उद्यापासून मम्मी म्हणली ना अशा बांगड्या सावरायच्या. आणि तुमच्या सुनबाईला प्रश्न विचारायचा, अगं सुनबाई तूही मम्मी म्हणते, तुझा नवराही मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय? तुझ्या गोळ्या संपल्या का काय म्हणा सुनबाई. येणारा काळ वाईट येत चालला. जपा, जेवढं जपता येईल तेवढं जपण्याचा प्रयत्न करा. ऐका ना माय ताई, रोज तुमच्या नातवाला घ्या, रोज ज्ञानोबारांचा हरिपाठ करा बरं का. जोडीनं हरिपाठ करा. का हो, देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराय सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. बरं. असा जो भगवत भक्त आहे, जो साधक आहे, महाराज म्हणतात त्या भगवत भक्ताचा भजन करणारा देह पवित्र आहे. बरं, देह पवित्र झाला, पण वाणी, ही वाणी पुण्यवान बनवायची आम्हाला. मग का हो महाराज, ती वाणी तरी कशाने पुण्यवान बनेल? पुण्यवंत भावे पुण्यवंत ही वाणी पुण्यवान जर बनवायची असेल तर पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. म्हणून महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे, ती वाणी पुण्यवान आहे. पवित्र तो देहवाणी पुण्यवान, जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत या शब्दाचा अर्थ आहे सतत, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. ज्या तिन्ही काळामध्ये जो भगवत भक्त साधना करतो, महाराज म्हणतात त्या भगवत भक्ताचा देह पवित्र आहे. महाराज देह पवित्र झाला, आता त्या भगवत भक्ताच्या जीवनातली जी साधनेचं फळ आहे, त्या साधनेचं फळ सांगा ना.
तयाच्या चिंतने तरतील दोषी. दोषातून मुक्त होतो माणूस. जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणेची माती दावत चालती मागे मागे काय त्यावरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओगनाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. काहो महाराज, आम्ही जीवनामध्ये भगवत साधना करत असताना तुम्ही सांगितलं देह पवित्र होतो, वाणी पुण्यवान होते, जळतील राशी पातकांच्या. पण त्याला सामग्री सांगा की आम्ही भगवत साधना काय करावी. विठोबा रकुमाये विठोबा रकुमाये. सर्वांनी टाळी वाजवा मायबाप. टाड़ी बाजवा टाड़ी. बहुत बढ़िया. जय हो संगमनेरकर. बहुत बढ़िया खानगांव. अरे वाह. सर्वांनी हात वर करूया. मस्त आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचं आहे. पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापी जाती संताची जपी. टाळी वाजूया. सुंदर भजन करूया मस्त बाकी. निवृत्ती नामदेव सोपान मुक्त नामदेव
विठ्ठलाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. यथामती आता अवकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराचे हृदयन माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. नातरे बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका पावली ती चोज करुणी मावली रिजी जीवी. संपलंय माझं कीर्तन. 1 पॉईंट बी कुठे बावडे मला. जाता जाता एक संतांच्या भाषेतला निरोप आहे तुम्हाला. दादाव नसेल गुरु तर गुरु करून घ्या. नसेल गळ्यात माळ तर पवित्र तुळशीची माळ घाला. जीवनामध्ये भगवत साधना असावे. आपल्या जीवनात श्रद्धेनं आईवडिलांची सेवा असावी. का हो, अत्यंत कष्टाचं जीवन जगणारा बाप गेली वर्ष झालं आपल्याला सोडून गेलेत. तुकोबारांची भाषा किती गोड आहे पहा. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तीर्थांचं माहेर म्हणजे आई वडील आहे. म्हणून श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करा. का हो, मुलीच्या जीवनातला बाप एकदा निघून गेला. आता प्रत्येक दीपावली आली जवळ का मुलींना आठवण होईल. मुलींना आठवण येईल. ऐका ना, जाता जाता माझ्या तरुणांना विनंती एकच आहे. माझ्या भावांनो, मी मगाशी बोलून गेलो का म्हणून लागल्या आपल्या बापाला का काय केलं आपल्याकरता. आहे तोपर्यंत त्याची किंमत कळून द्या. आपल्या बापाची आहे तोपर्यंत आपल्या आईची किंमत कळून घ्या. 4 लेकरांचा बाप होता. लेकरं वाहिली निघून गेली. जीवनातला पैसा येणं बंद झाला बापाच्या जीवनातलं. दिवाळीचा सण जवळ आला. एकुलती एक मुलगी होती. बापाला पोरांना विनंती केली, पोरांनो अरे कोणी घ्यायला जातं का नाही माझ्या तायडीला. थोडा शिवरंजनी स्वर मस्त. बाबा जाऊ आणायला. अरे जा तिला घेऊन या कोणी. ती बरोबर लक्ष्मीपूजन झालं की मग येईल, पण तिच्या लेकरांना घेऊन या. लेकीला आणलं. माहेरातला दिवाळीचा सण उत्सव साजरा झाला. आता जायचं तिला सोडवायला ना. शरीर थकलेले बापाचं. पण ताई संगमनेरकर मुली करता बापाला कुठून ताकद येते काही सांगता येत नाही. म्हातारपण जरी आलं म्हणून काय झालं, येता येता आमच्या नानांच्या कन्या घरी आलेल्या होत्या. सगळ्या परिवाराला भेटून तिकडे कीर्तनात आले. सांगितलं लेक जावे घरी आलेली होती. बापानं 2 पिशव्या धरल्या हातात. शरीर थकलेले. बस स्टँडवरती गेला. बस आली. लगेच आला नाही ना तो बाप. सीटावर जाऊन 2 पिशव्या लेकीच्या हातात दिल्या. फाटेल कुपरीच्या खिशात हात घातला. 1 वर्ष झालं वेगळी निघून गेली ती पोरं. बापाच्या जीवनातलं पैसे येणं बंद झालेलं होतं. ताई दादा बाप कोणा घरी पाहुण्याच्या घरी गेला, 100 रुपये 50 रुपये दिले तर जपून ठेवायचा तो बाप. अशी जपून ठेवलेली पैसे खिशात हात घातला. होती तेवढी पैसे काढले लेकीच्या हातावर ठेवले. सांगितलं तायडे 4 पोरांना तुला कशी साडी घेतली मला माहिती नाही. तुला पटल ना पटल मला माहिती नाही तायडे, पण हे पैसे घे आणि तुला जशी पटल तशी साडी घे. पोरीनं सांगितलं बाबा तुमचे लेक वाहिली नेऊन गेले, तुम्हाला व्यसन आहे. म्हातारपणाला आजार आला, दवाखान्यात गेले, मेडिकलमध्ये गेले तर तुम्हाला पैसे लागतील ना गोळ्यांकरता. नका मला तुमचे पैसे. बापानं लेकीच्या हातावर पैसे ठेवले. दरवाजापर्यंत गेटपर्यंत बाप आला आणि लेकीची बापाची नजरेला नजर झाली. ताई जशी एखादी गाय वासरा करता अंबारडा पडते ना, तसं बापानं लेकी करता अंबारडा पडला. गळ्याला बिलगून मिठी मारली. अख्खे बस प्रवासी रडत होते. दृष्टांत संपत आला. सिद्धांत आहे का? बस निघण्याकरता उशीर झालेला होता. कंडक्टरनं बेल वाजवली गाडीची. म्हणून त्या ड्रायव्हरने ओढून पाठीमागं पाहिलं तर त्या बसचा ड्रायव्हर सुद्धा ढसढस रडत होता. सहज विचारलं त्या बस चालकाला, का हो दादा अहो का रडता तुम्ही? त्या बापानं दिलेले उत्तर आहे खांडगावकर संगमनेरकर.
त्या बापाला सांगितलं रडण्याचं एक कारण आहे, मी सुद्धा एका मुलीचा बापी म्हणून मला रडू आलं. आखे ब्रश प्रवासी रडत होते. आहे तोपर्यंत आज गायक घडले असतील, बापाची पुण्य ओंकार महाराज घडले असतील ना, संकेत महाराज घडले असतील. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल. लोक आळंदीहून आले म्हणून का लगेच मृदंग वाजू द्या त्या भजनामध्ये. दादा कधी कधी गावातली माणसं भजनातून उठून देतात माणसाला. तो मान हे बडे पण मोठे पण फुकट नाहीत बरं दादा माणसाला. पंचकृषीमध्ये जर संकेत महाराजांची वडील गेले असतील तर म्हणावं, पाटील माझं पोरग गोड मृदंग वाजवतो, वाजू देत का त्याला. तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनातला आठवायचा. ओंकार महाराज शिकून आली म्हणून का लोक लगेच भजनात बसले का चाली म्हणू देता का. कधी कधी गावातली माणसं माईक ओढून घेतात खांडगाव. पण पंचकृषीला जर ओंकार महाराजांचे वडील गेले असेल तर म्हणावं, पाटील माझं पोरग लय गोड गातो, एखादी गवळण म्हणू द्या ना माझ्या पोराला. तो हात पसरवणारा बाप. आज ओंकार महाराजांच्या जीवनात एवढी उंची ना, ही फक्त आई वडिलांचा आशीर्वाद आहे. याला पाठबळ आहे, फुकट कोणी मोठं नाही होत. आणि मी नुसतं जगाला बाप नाही सांगत, महाराष्ट्रभर व्हायरल झालेले. आमचा बाप आहे तेवढा सुखादे बरं का दादा. आम्ही दोन्ही भाऊ, माझ्यापेक्षा मोठे बंधू कीर्तनात चालक सोबत घेऊन यायला मला. भाऊ मी कुठं कीर्तन संपलं ना थांबत नाही. रात्री मी संभाजीनगर जिल्ह्यात होतो. मला 3 वाजू 4 वाजू इथलं कीर्तन संपलं ना, सरपंच साहेबाला माहिती लय आडीनिडीचा काळ आला प्रवासाचा, तर वडील सांगतात अरे थांबून घ्या, तर थांबतो नाही तर थांबत नाही. घरी जायचं, स्नान संध्या करायची, देवाची पूजा करायची, साधना करायची, पांडुरंगासारख्या बापाचं दर्शन घ्यायचं आणि मग प्रवासाला लागायचं. काय संकट येते नाही माणसाच्या जीवनामध्ये. आशीर्वाद घेऊन करा माय बापाचा, काय कमी पडत नाही माणसाच्या जीवनामध्ये. पण लाखोची श्रीमंती असेल, कोट्यवधी असेल, पण मायबापाचा जर आशीर्वाद पाठीशी नसेल तर ती श्रीमंती, ते सुख देत नाही आपल्याला, आनंद देत नाही. श्रद्धेनं माझी विनंती आहे तुम्हाला, हो सकळ तीर्थाची या धुरे जे का माता पितरे. ज्ञानोबरांनी सांगावं सर्व तीर्थांचं माहेर म्हणजे आई वडील आहे. तुकोबरांनी सांगावं म्हणून श्रद्धेनं आई वडिलांची सेवा करा. ज्ञानोबरायचं व्हा, तुकोबरायचं व्हा, निवृत्तीना देवांचं व्हा. आई रोज मुक्ताबाई असं तुम्ही जप जरी केला ना तर इथं आनंदच आनंद. इथं भजनाने आनंद मिळतो, दुसरा कशाने नाही. तुकोबारांच्या जीवनात एवढी संकट होती, पण तुकोबारांना जर स्थिती विचारली ना, ते म्हणायची मी समाधानी. कशाच्या जोरावर? तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा. इथं फक्त भजनानं समाधान मिळेल ना, दुसरं कशाने नाही. म्हणून संपलंय माझं कीर्तन. संतांची भाषा आहे आपल्याला. का हो महाराज, आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, नाही वारी केली तर आमचं काय जाणार आहे. संत सांगतात गडे हो, तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार आहे. पण मार्ग दावणे गेले आधी निळोबराय सांगतात, दयानिधी संतते. संताच्या हृदयातली दया आहे बरं. आपण भजन करावं, माळ घालावी, देवाचं दास व्हावं, ही दया आहे बरं. दया करत असताना तोंड पाहून नाही करत संत. दया करणे जे पुत्राशी त्याची दास आणि दासी. जे पुत्रावर प्रेम आहे ते दासावर प्रेम आहे. प्रेम करत असताना महाराज म्हणतात इथं संताचं ऐकलं तर भलं होईल. संगमनेर कर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. पण इथं जर आपण संताचं नाही ऐकायला गाड्यानं, इथं धोका आहे आपल्याला. ऐकायचा संपलंय माझं कीर्तन. ऐका संतांची भाषा. काय धोका आहे? हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं टाळी वाजूया सर्वजण मस्त बाकी बसलेले मंडळी. टाळी बहुत बढिया. जय हो. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरज शेवटी काळ बांधून नेईल. सरज शेवटी काळ बांधून नेईल. आया
वर्तमान कोटी दान वर्तमान कोटी वर्तमान कोटी दान वर्तमान कोटी वर्तमान कोटी दान वर्तमान कोटी लटकन गुलामी वर्तमान लटकन गुलामी वर्तमान आपली जीवनातली भक्ती कशी असावी हा संतांचा संदेश ऐका. अहमवाग्या सोहमवाग्या प्रेम नगरावारी सावध भवने भजने लागा देव करा कैवारी. मल्हारीची 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 माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची करोनी होती प्रेम गाली हृदयात दान मागयास अनुदान मागयास दान मागयास अनुदान मागयास. हे डोंगर फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. चला सर्वांनी हात एक टाळी धन्यवाद. पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो ते का पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो ते का टाळीवाचा संकेत महाराजांकरता. एकदा शिवाजी महाराजांकरता प्रवीण महाराजांकरता ओमकार बाबा करता एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त प्रतीक्षा. हां एकदा आमच्या साऊंड सिस्टीमवाल्या करता जोरदार टाळी वाजूया. हां बहुत बढिया बरं का खूप छान. एकदा ह्या माझ्या रामबाबांच्या लेकराकरता जोरदार टाळी वाजूया. बस पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग
आदरणीय आमचे परमार्थ प्रेमी, अत्यंत गोड गुणीजनावर, कीर्तनकारावर, महाराज मंडळीवर प्रेम कसं करावं असा जिवलग सखा असणार आदरणीय आमचे अमोल दादा, माझ्या दादाच्या माध्यमातून खरं तर अत्यंत श्रद्धेचा परिवार आहे. रात्रीच वाट बघत होती. ओमकार महाराज रात्रीच आले. आमची अण्णा, आमची अक्का, सगळे ताई पण, म्हणजे सगळं आल्याबरोबर सगळे महाराज मंडळीला नाश्ता. आता नुसता नाश्ता नाही, जेवण पण घरूनच करून आणलं. शिवाय सांगितलं जेवण केल्याशिवाय जायचं नाही. फार श्रद्धेचा परिवार आहे. या परिवाराच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. पुनश्च एकदा आपलं हे कीर्तन आपल्याला आयुष्यभर स्मरणीय. आपण यूट्यूब सर्च केलं की लगेच तुम्हाला नाव येईल, माझा कीर्तनकार. लाईक करा आणि घंटीचं बटन दाबायला. कधीतरी आपला लेकरू मोठं व्हावं, आपला मालकसुद्धा यूट्यूब चॅनलचा मोठा व्हावा अशी आपण सदिच्छा ठेवूया. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्म निवृत्तीनाथाचे चरणी चरण एका जना बोलिलेले दामोदर गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायण कृष्णा महाराज जगताप यांनी अतिशय सुंदर असं आईवडिलांची महती सांगणारं कीर्तन या ठिकाणी आपल्यापुढे सादर केलेलं आहे. त्यांचे मी गुंजाळ परिवाराच्या वतीनं श्रावण महाराज जगताप यांचं हरिकीर्तन या ठिकाणी अतिशय सुंदर असं झालेलं आहे. त्यांचेही गुंजाळ परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व उपस्थितांना नम्र विनंती आहे, 2-3 श्रद्धांजली होणार आहेत. कृपया आपण थांबून राहावं ही सर्वांना विनंती. प्रथमतः खांडेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय भाऊंना विनंती आहे आपण श्रद्धांजलीसाठी पुढे यावं. त्यानंतर सन्माननीय सुरेशराव थोरात आणि शेवटी हरिभक्त परायण वसंतराव गुंजाळ साहेब यांना विनंती आहे आपण श्रद्धांजलीसाठी पुढे यावं. आज या ठिकाणी माझे पुतणे स्वर्गीय सुखदेव दामू गुंजाळ यांना प्रथम वर्षाच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्यासमोर ज्यांनी असे सुंदर आईवडिलांवर भाष्य केलेलं आहे असे आपले श्रावण महाराज आणि उपस्थित सर्व गायक वादक सर्व सहकारी मंडळी आणि आलेले सगळं पाहुणे मंडळी. सुखदेवला जाऊन 1 वर्ष आपल्याला झालेलं आहे. शेवटी महाराजांनी सांगितलं की जन्म म्हटलं की मरण आढळ आहे, परंतु मरणाला काही वयाची अट नाही, नात्यागोत्याची अट नाही. खरं वास्तविक सुखदेव हा 4 भावांमध्ये धाकटा भाऊ, पण त्याला सर्वांच्या आधी जावं लागलं. असा मृत्यूचा दर ठरलेला आहे. मृत्यू ज्यावेळी येणार त्यावेळेस येत असतो. पुष्कळ प्रयत्न मुलांनी
मुलीने केले वाचवण्यासाठी, परंतु काही अशापैकी सुखदेवाला जो आजार झाला त्याच्यातून त्याला जावं लागलं. खरं तर फार लवकर त्याला जावं लागलं. महाराजांनी सांगितलं आईवडिलाची किंमत खरं वास्तविक ते गेल्यानंतरच कळते. जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुतेक मंडळीला कळत नाही. परंतु खरं दैवत आईवडीलच असतात आणि आईवडिलांच्या जाण्या इतकं दुःख जीवनामध्ये कोणतंच मोठं नसतं. परंतु असंही आहे की ते दुःख कोणाला चुकवता येत नाही, प्रत्येकाला त्यातून जावंच लागतं. अशापैकी दुःख हे प्रत्येकाला आईवडिलांचं होत असतं. म्हणून अशा दृष्टीने या कुटुंबावर हा दुःख झालेला आहे. 1 वर्ष झालेलं आहे. त्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं द्यावी. मी आमच्या गावच्या सर्व संस्थांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि सर्व परिवाराच्या वतीनं सुखदेवच्या आत्म्यास शांती लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. सुखदेव पाटलांच्या कृतार्थ जीवनाचं पहिलं पुण्यस्मरण आणि ऋण विमोचन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सुखदेव पाटलांचं जीवन म्हणजे अवघाची संसार सुखाचा करीन आणि जोडून धन उत्तम व्यवहारी. लांड्या लाबाड्या नाही, काळा बाजार नाही, अरे सरळ साधा संसार केला. त्यांचं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांच्या जीवात्म्याला सद्गती लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, परंतु वेळेअभावी आपण 2च श्रद्धांजली या ठिकाणी घेतलेल्या आहे. संगमनेर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष माननीय विवेक शेठ कासार, ॲडव्होकेट मधुकरराव गुंजाळ, गुंजाळवाडीचे आदर्श सरपंच माननीय नरेंद्र गुंजाळ, स्वामी दयानंदगिरी महाराज, एकनाथराव हाचे व सर्व मित्रपरिवार